आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या बाबतीत जो काही आता एक षडयंत्र रचलेलं आहे आणि त्यामध्ये षडयंत्र रचून त्यांना जो बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय, तर या बाबतीत आदिवासी समाजामध्ये अतिशय नाराजीचा सूर या ठिकाणी उमटत आहे की एका चांगल्या माणसाला ते कुठेतरी बदनाम करायचं, कुणीतरी एखाद्याने यायचं, त्याने कुठलाही आरोप करायचा आणि ते सोशल मीडियावर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागलेलं आहे. तर कमीत कमी त्याची शहानिशा केल्याशिवाय ते बोलू नये असं मला वाटतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा त्याची शहानिशा झाली झाली पाहिजे. शहानिशातूनच बोललं पाहिजे. आता हा पवन यादव एक कुणीतरी एक त्रयस्थ व्यक्ती आहे, तृतीयपंथी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने काहीतरी व्हिडिओ शूटिंग केलेले आहे, फोटो काढलेले आहेत. तर याच्या बाबतीत जर म्हटलं, तर जो व्हिडिओ शूट झालेला आहे, तर तो व्हिडिओ 3-4 व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तो एक व्हिडिओ बनवलेला आहे. असं सलग असा व्हिडिओ त्यांनी बनवलेला नाही. मग याच्यावर असा संशय येतोय की हा जो व्हिडिओ बनवलेला आहे, हा साहेबांना ब्लॅकमेल करण्यासाठी बनवलेला आहे, त्यांना बदनाम करण्यासाठी बनवलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळा उद्देश दिसतो. उद्देश असा आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपही असू शकतो आणि दुसरी गोष्ट स्वतःच्या स्वार्थासाठी साहेबांना बदनाम केल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. आता या पवन यादव बरोबर जर म्हटलं तर अनेक नेत्यांचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये अभिनेता गोविंदाचा पण फोटो आहे, माननीय शिंदे साहेबांचा आहे, शंभूराज देसाई साहेबांचा आहे. म्हणजे अशा अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो त्या ठिकाणी आहेत. म्हणून काय त्यांच्याबरोबर काही त्यांच्यावर हा आक्षेप घेतला तर चालेल का? मग साहेबांवरच हा आक्षेप का आमच्या? तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की हा पवन जो आहे याच्या बाबतीत थोडा जर पार्श्वभूमी आपण बघितली तर हा गुन्हेगार दिसतोय. कारण पवन पवन यादववर खंडणी सारखे गुन्हे दाखल आहेत. तो दमदाटी करतो, लोकांच्या जवळ जातो, लोकांना जवळ घेऊन ब्लॅकमेल करतोय. हं? आणि आदिवासी मंत्री त्यांच्यासमोर कसा टार्गेट ठरला? याच्या पाठीमागे काय अजून काही राजकीय हस्तक्षेप आहे का? हे कुठेतरी लोकांमध्ये ती चर्चा सुरू झालेली आहे. आता कुठेतरी ट्रम्पमध्ये पकडण्यात हे षडयंत्र आहे. त्याने असं ते मी सोशल मीडियावर बघितलं की त्याचं म्हणणं आहे की मला मंगळसूत्र द्या, म्हणजे माझ्याशी लग्न करा, त्याच्यानंतर मोठ्या मला पदावर घ्या. हे हे जे षडयंत्र रचलं गेलेलं आहे, तर याच्या पाठीमागे लोकांमध्ये जी चर्चा आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे, साहेबांना बदनाम करण्याचं हे सुनियोजित षडयंत्र आहे. आता याच्यामध्ये व्हिडिओ जो आहे, आता त्या व्हिडिओमध्ये एक संशय असा येतो की साहेबांना पिण्याच्या पाणी असेल, कोल्ड्रिंक्स असेल किंवा काय असेल, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध तर टाकलेलं नसेल. हं? किंवा एक आपण दुसरं काही प्रकार जो आहे, असं करून तर साहेबांना त्या ठिकाणी ते हे केलं नसेल का, अशी शंका येते. त्याचं कारण असं आहे की त्या व्हिडिओमध्ये 2 व्यक्ती दिसतात. एक रवी यादव आणि एक पवन यादव. म्हणजे दोघे जण त्या ठिकाणी फोटो काढताना दिसतात. जे व्यक्ती एक शूटिंग करतो आणि हा पवन यादव स्वतः पाठीमागे जाऊन त्या ठिकाणी शूटिंग करताना दिसतोय. म्हणजे याच्या ठिकाणी 2 अँगलने फोटो काढले जातात. मग याचा अर्थ काय आपण समजायचा? हेतू पुरस्कार रचलेले षडयंत्र आहे, कट कारस्थान आहे, हे स्पष्ट होतं याच्यावरून. आणि एक दुसरी पण शंका समाजामध्ये अशी आहे की हे जे सगळं षडयंत्र घडून आणलं, हे कुणाच्या सांगण्यावरून घडून आणलं का? याचा पण शोध घेतला पाहिजे. आता रवी यादव हा त्या पवन यादवचा भाऊ. तो स्वतः म्हणतो की पवन यादव हा गुन्हेगारी स्वरूपाचा माणूस आहे. मुंबईमध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. दमदाटी करण्याचे दमदाटी करतो, खोटे आरोप करतो. म्हणजे हे कट कारस्थान जे आहे हे करतो आणि भावावर सुद्धा म्हणजे त्याचा विश्वास नाही. भावाला सुद्धा 25 लाख रुपयाची मागणी तो करतोय. याचा अर्थ हा पवन गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाने ज्यावेळेस असं हे व्हिडिओ काढणे किंवा त्याच्या भावाला दमदाटी देऊन तो व्हिडिओ काढायला लावला. हा व्हिडिओ 11 जुलै 2025 चा आहे. मग इतका वेळ का? म्हणजे काही म्हणजे राजकीय हस्तक्षेप जर असेल तर त्या वेळेची काळाची वाट पाहत होते का साहेबांना बदनाम करण्याची किंवा त्यांना त्या पदावर हटवण्याची? म्हणजे हा सुद्धा संशय या ठिकाणी येतो. आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे की हा राजकीय हस्तक्षेप असू शकतो. त्याचं कारण असं आहे की स्वपक्षातले लोक सुद्धा असं करू शकतात. त्याचं काय म्हणजे महत्वाची गोष्ट जर अशी म्हटली तर अजितदादांचा अपघात झाला किंवा घातपात झाला हे आता काय आपल्याला माहित नाही, बरोबर? आता इथे अजून शोध यायचा आहे. परंतु अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वप्रथम माननीय झिरवाळ साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष
त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी विलिनीकरण, हे 3 मुद्दे सर्वप्रथम त्यांनी मांडले. कदाचित त्या पक्षातल्या लोकांना, काही लोकांना ते सहन झालं नसावं. सुनेत्राताईंचं नाव घेतल्यामुळे त्यांना, ते काही लोकांना ते सहन झालं नसावं. थोडीशी आमच्या आपल्या भाषेत जर म्हणायचं झालं तर पोटदुखी झाली असेल, जुलाब झाले असतील, त्यांना त्याचा त्रास झाला असेल. म्हणून कदाचित हा बदला घेण्यासाठी, त्या माणसाला संपवायचं, ह्या माणसाचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी मंत्रालयामध्ये जे लाचखोरीचं प्रकरण आलं त्याच्यामध्ये संशय येतोय की मंत्रालयामध्ये ज्या वेळेला लाचखोरी सारखं प्रकरण पकडण्याचं म्हणजे षडयंत्र जे रचलं गेलं, त्यात गृहमंत्र्याची परवानगी असल्याशिवाय ते येऊ शकत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये कधी कधी असंही वाटतं की मग याच्या पाठीमाग आहे तरी काय. त्यावेळेला झिरवाळ साहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं, ते दिल्लीला होते, की या लाचखोरी प्रकरणात जर माझा थेट संबंध असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. पण शेवटी निष्पन्न काहीच निघालं नाही. त्यांच्या त्या संबंधामध्ये त्याचा हातच नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर दुसरी जर गोष्ट म्हटली की महाराष्ट्रभर त्यांना बदनाम करतात, का बदनाम केलं जातं, ही चर्चा सुरू आहे. अशी चर्चा सुरू आहे की अजितदादांची त्यांनी बाजू धरल्यामुळे, अजितदादांचं प्रकरण त्यांनी समोर, म्हणजे मृत्यूनंतर सुनेत्राताईंना समोर आणल्यामुळे लोकांना त्याचा त्रास झाला. आणि म्हणून त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी कदाचित अशोक खरात सारखं प्रकरण पुढे आलं. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये भोंदू साधू, भोंदू बाबा असे अनेक प्रकार तिथे झाले, ते वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे मासे अडकलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, व्यापारी आहे, उद्योजक, असे वेगवेगळे लोक आहेत. आणि त्यांची नावं पुढे येऊ नये, अशोक खराचं प्रकरणाकडे दुर्लक्ष व्हावं, त्यांची बाजू पुढे येऊ नये म्हणून माननीय झिरवाळ साहेबांचं प्रकरण त्यांनी पुढे हे केलं. म्हणजे हे कटकारस्थान, सुनेचे ते कटकारस्थान आहे. असे बोललं जाते की म्हणजे कोणत्या तरी नेत्याला, सध्या झिरवाळ साहेबांकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत, ते हे खात आहे, असे आरोप केले जातात की त्या कोणत्या तरी एका मंत्र्याला किंवा एखाद्या व्यक्तीला की ते खातं पाहिजे. आणि ते खातं पाहिजे म्हणून हे झिरवाळ साहेबांच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत. त्यांना बदनाम कसं करायचं, हे षडयंत्र रचून मंत्रीपद त्यांना मिळवायचं जर असेल तर अशी बदनामी करू नये. आदिवासी समाजा बांधवांची ही भावना आहे की अशी बदनामी करून ते मंत्रिपद मिळवू नये, किंवा एखाद्या माणसाला राजकारणात संपवायचं आहे का. हे प्रश्न आज समाजासमोर या ठिकाणी सगळ्याचे आहेत. आणि अशा प्रकारे समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसते. तर ह्या बाबतीत प्रत्येकाने त्यावर विचार केला पाहिजे. असं म्हटलं जातं की थोड्या दिवसांमध्ये आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्यामुळे कदाचित झिरवाळ साहेबांना बदनाम कसं करायचं, त्यांच्या षडयंत्र कसं रचायचं, असं असू शकतं, अशी समाजामध्ये जी चर्चा चालू आहे. आता आदिवासी समाजात एक आम्ही जो बघतोय की आमच्या आदिवासी समाजामध्ये आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, पद्माकर वाळवी साहेब असतील, वसंतराव पुरके साहेब असतील, हरिचंद्र कैलासवासी, हरिचंद्र चव्हाण साहेब होते, हे आदिवासींचं नेतृत्व करत होते. पण आता सध्याच्या स्थितीमध्ये आधी पूर्ण महाराष्ट्राचं, नुसतं पेठ दिंडोरी विधानसभेचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय झिरवाळ साहेब करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी झिरवाळ साहेबांना मुद्दाम बदनाम केलं जातं का, हेतू पुरस्कार त्यांना अडवणूक केली जाते का, त्यांची बदनामी केली जाते का, असा सूर मात्र आता समाजात उमटायला लागलेला आहे. आता ही जी व्यक्ती आहे पवन म्हणून, ही गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे. आणि मला असं वाटतं की झिरवाळ साहेबांनी आणि सगळ्यांनी आता समाज तर त्यांच्या बरोबर आहे. आज तालुक्यात सुद्धा पेठ तालुक्यामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत. आणि ते जमलेले कार्यकर्ते ह्या गोष्टीचा निषेध तर करतीलच, परंतु सगळ्या समाजाची एक प्रतिक्रिया आहे, जर साहेबांना बदनाम केलं जात असेल, जर त्यांच्यावर असे षडयंत्र रचले जात असतील, तर आदिवासी समाज हा पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एकदा आपली पण ताकद आपण दाखवून देऊ, या ठिकाणी हे होईल. आता या ठिकाणी मी एक असं म्हणतो की आदिवासी समाज हा भोळा बाबडा आहे, प्रामाणिक आहे, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहे, दिलेला शब्द पाळणार आहे. पण या भोळ्या बाबड्या माणसाचा जर असा फायदा होत असेल तर मी एक शेवटी झिरवाळ साहेबांना सुद्धा एक अशी विनंती करेल की सूचना करेल की ज्यावेळेस तुम्ही भरपूर हुशार आहात, अभ्यासू आहात, तुमच्याकडे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, तुम्ही माणसं ओळखायला शिकलेत, पण मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही माणसं वाचायला पण शिकलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या वेळेस आहेत
कारण गोड बोलणारी माणसं तुमच्या जवळ येतात. जी गोड बोलणारी माणसं असतात ती संधी साधू असतात. म्हणून अशा माणसापासून सावध राहायला पाहिजे. असं म्हणतात की जो आपल्या चुका दाखवतो, जो आपल्याला प्रामाणिकपणे काही गोष्टी चुकल्या तर तो सांगतो, तो खरा मित्र असतो. म्हणून साहेबांनी सुद्धा आता यापुढे जे आहे की हे षडयंत्र जे आहे हे षडयंत्र तर हाणून पाडलंच पाहिजे. पक्षाच्या लोकांना, युतीच्या लोकांना, हे जे वरिष्ठ लोक नेते आहेत त्यांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे की सगळे षडयंत्र आहे आणि मला या ठिकाणी संपवण्याचं काम करत असतील किंवा माझं मंत्रीपद घेण्यासाठी जर हे माझी बदनामी करत असतील तर यावर सुद्धा ती पक्षाने या ठिकाणी कठोर पावलं उचलली पाहिजेत. एवढं बोलून ज्या काही बाकीच्या अजून काही गोष्टी ज्या आहेत तर मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच या ठिकाणी शेअर करेल आणि या ठिकाणी सांगतो जय आदिवासी, जय भारत.